नेपाळ हिमालयाच्या कुशीतलं हे लहानसं राष्ट्र गेल्या काही आठवड्यांपासून जळतंय। राजधानी काठमांडूच्या रस्त्यांवर तरुणाई उतरली आहे। हातात बॅनर, ओठांवर घोषणाबाजी। भ्रष्टाचार नको, आता नवं नेतृत्व हवं। अशामध्येच नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी वाढत्या दबावामुळे अखेर राजीनामा दिला। पण आता प्रश्न उभा राहिलाय, देशाचं अंतरिम नेतृत्व कोणाकडे जाणार? राजकीय नेत्यांवर जनतेचा विश्वास उरला नाहीये। म्हणूनच जनसमुदाय एका वेगळ्या व्यक्तिमत्वाकडे पाहतोय। नेपाळमधील जेन झी जनरेशन हे आंदोलन केवळ सरकार विरोधी चळवळ नाहीये, ही आहे भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि पारदर्शकतेच्या अभावी उभ्या राहिलेल्या असंतोषाची ज्वाला। त्यांना असा नेता हवाय जो स्वच्छ, कार्यक्षम आणि जनतेच्या रोजच्या जीवनाला स्पर्श करणार असेल। याच ठिकाणी एक नवं नाव पुन्हा पुन्हा पुढे येतंय, कुलमान घिसिंग यांचं। कोण आहेत कुलमान घिसिंग आणि त्यांचा इतिहास काय आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका लाठी आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। तर बेथन रामेछाप जिल्ह्यातला एक सामान्य व्यक्ती म्हणजे कुलमान घिसिंग। भारताच्या जमशेदपूरमधून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेला। 2000च्या दशकामध्ये नेपाळमध्ये लोड शेडिंग हा शब्द भीतीचं प्रतीक बनला होता। 12 ते 14 तास वीज नसलेले दिवस, अंधारात अभ्यास करणारी मुलं आणि जनरेटरवर चालणारे उद्योग। पण 2016 मध्ये कुलमान घिसिंग हे NEA म्हणजेच नेपाळ इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीचे प्रमुख झाले आणि त्यांच्या धोरणांनी नेपाळच्या वीज क्षेत्राला एक नवा श्वास दिला। जलविद्युत प्रकल्पांचं उत्तम नियोजन, वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि पॉवर ट्रेडिंगच्या स्मार्ट नीतींमुळे त्यांनी काही वर्षांमध्येच लोड शेडिंग संपवली। मात्र मार्च 2025 मध्ये त्यांना अचानक NEA मधून हटवण्यात आलं। जनता आश्चर्यचकित झाली। अशा एका व्यक्तिमत्वाला त्याच्या पदावरून का हटवण्यात आलं, हा प्रश्न नेपाळमधील सामान्य जनतेला पडला। तर नेपाळच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये नेमके कोणाकोणाचे नाव आतापर्यंत समोर आलेले होते ते पाहूयात। सुशीला कार्की यांचं नाव समोर आलेलं होतं, ज्या माजी मुख्य न्यायाधीश आहेत। त्यानंतर त्याच्या आधी बालेन शाह, ते काठमांडूचे महापौर राहिलेले आहेत, त्यांचं देखील नाव चर्चेमध्ये आलं। जेन झी कडून या दोघांच्या नावाची चर्चा झाली, पण हे दोघेही यांनी अनेक कारणं अशी दिलेली होती आणि ते स्वतःही त्यांनी रस दाखवला नाही, त्यामुळे त्यांच्या दोघांचे नाव यांच्यावर शिक्कामोर्तब झालं नाही। त्यानंतर नाव आलं कुलमान घिसिंग यांचं। राजकीय भाषण नाही, गटबाजी नाही, जनतेला दिलेली थेट आणि जाणवणारी कामगिरी त्यांनी करून दाखवलेली। आता पुढील वाटचाल, संधी आणि अडथळे हे घिसिंग यांच्या पुढच्या वाटचालीमध्ये कसे असतील? तर घिसिंग हे एक इंजिनियर आहेत, पण राजकारण एक वेगळं रणांगण आहे। अंतरिम पंतप्रधान म्हणून घटनात्मक मान्यता देखील त्यांना मिळणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर राजकीय पक्षांचा पाठिंबा न मिळाल्यास त्यांचा मार्ग अडखळू शकतो। पण तरीही जनतेच्या प्रचंड अपेक्षा आहेत। नेपाळ आज एक वेगळ्या वळणावर उभा आहे। एका बाजूला जुन्या राजकीय समीकरणांचा ढासळलेला अवशेष, तर दुसऱ्या बाजूला एक नवा प्रयोग करण्याची इच्छा। कुलमान घिसिंग ज्यांनी अंधार हटवला, ते आज देशाच्या अस्थिरतेच्या अंधारातून देशाला बाहेर काढतील का, हा प्रश्न नेपाळच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात घोळतोय। नेपाळसह दक्षिण आशियाई देशांमध्ये जे काही आंदोलनाने हिंसक वळण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तरुणाईचा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतोय, या सगळ्याबद्दल आपलं मत काय, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। त्याचबरोबर नेपाळच्या पंतप्रधानपदी जे काही नवीन नाव समोर येत आहे कुलमान घिसिंग यांचं, ते पंतप्रधान बनतील की आणखी कुठला नवा चेहरा समोर येईल, ते सुद्धा तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत आम्हाला नक्की सांगा। आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।